जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवत या ठिकाणी मुक्कामी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हे वारकरी चालतात आहे आणि या ठिकाणी यवतमध्ये मुक्कामी आहे आणि त्याचसाठी आज आपल्याला उत्कर्ष शिंदे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी आले होते आणि त्यांनी जे यवत या ठिकाणी दर्शनासाठी येत असताना ते या संपूर्ण जो सोहळा आहे ते त्यांनी याची डोळा पाहत आहेत। नेमका काय वाटते, काय भावना आहे आज तुम्ही इतक्या लांबून या ठिकाणी आलात? खूप आनंद होतो आहे इतक्या छान सोहळ्यामध्ये मला सहभाग घेता आला। मी म्हणेल की गोष्टी घडत असतात, तर लक असेल तर मला वाटतं हे माझं लक होतं की माझ्या गावातून निघालं होतं मंगळवेढे, ज्याला आपण संतांची भूमी म्हणतो, आणि पंढरपुरातून येत असताना मी पंढरपुरातली सगळी तयारी काय सुरू आहे बघतच आलो आहे आणि मध्ये रस्त्यामध्ये येत असताना यवतपर्यंत पोचलो आहे आणि मला कळालं की महाराजांची पालखी इथे थांबलेली आहे, आज विसाव त्यांचा आहे। म्हटलं आपण का नाही दर्शन घ्यावं, आणि म्हणून मी माझी गाडी बाहेरच पाक करून पटपट आलो आहे दर्शन घ्यायला। खरं तर नक्कीच दर्शन घ्यायला आलेलं काय, कसं वातावरण कसं वाटतंय तुमच्या या नजरेमध्ये, कसं वाटतंय या सगळ्यात? मला वाटतं की खरंच भाविक आपण म्हणतो ना की वारकरी हा किती भोळा असतो आणि त्याला फक्त विठ्ठल भेटीची एक आस लागलेली असते, हे दिसतं आहे। कारण का सुविधा पाहता इतका मोठा सोहळा आहे महाराष्ट्राचा, आणि सुविधा आपण म्हणतो ना की बऱ्याच जागेला बरीच मोठी मंदिरं आहेत, जसं साऊथमध्ये बालाजीचं मंदिर आहे किंवा अन्य बरीच मंदिर, त्यांना जो ग्रँजर आहे त्यांच्या ज्या सुविधा असतात, मला असं नेहमी वाटतं की आमच्या या वारकरी बांधवांसाठी ह्या वारी होत असताना त्या सगळ्या सुविधा, त्या मोठमोठ्या सुविधा आपण ही द्यायला पाहिजे। कारण मी त्या मातीतला असल्यामुळे, त्या गावातला असल्यामुळे मला नेहमी वाटतं की अरे पंढरपुरामध्ये त्या सुविधा जास्त नाही आहेत, तो ग्रँजर होत नाही, त्या तिकडे तितके हॉटेल्स नाही आहे, तिकडे व्यवस्था नाही, तिथे वॉशरूम नसतात, बऱ्याच त्यांची देखरेख बऱ्याच वेळेला होत नाही। जरी आपल्या पेपरावरती दिसत असेल, फोटोजमध्ये दिसत असेल, पण प्रॅक्टिकली ते तसं नसतं। म्हणून मला असं वाटतं की या वारकऱ्यांच्यासाठी सरकारने खरंच खूप चांगली पावलं घ्यायला हवी। कारण हा मराठी माणसाचा आपण ज्या वेळेला आपण टेंबा मिरवतो आपण मराठी आहोत, पण हा आपला सोहळा आहे। मी बऱ्याच वेळेला ऐकलं आहे की अरे हा गरिबांचा देव आहे। मला हा शब्द ऐकल्यावरती इतका राग येतो खरं तर की पांडुरंग आपण मराठी असून महाराष्ट्राची अस्मिता असताना संतांना मानणारी आपली माणसं आहेत सगळी, आणि आपण तेव्हा म्हणतो की अरे गरिबांचा, शेतकऱ्यांचाच फक्त पांडुरंग का? मला वाटतं की हे म्हणणंच चुकीचं आहे। पांडुरंग हा गरिबांचाच नाही, सर्वांचा आहे, संबंध महाराष्ट्राचा आहे। फक्त CM तिथे येऊन फक्त पूजा करून जातील इतक्यासाठी हा सोहळा नसतो। मला वाटतं की जर CM सर तिथे येत असतात तर माझी खरंच विनंती आहे, सर तुम्ही आल्यावरती प्लीज पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही येणार असाल तर त्याच्यामध्ये खूप चांगला काहीतरी बदल घडेल ह्यासाठी प्रयत्न करा। कारण का CM दरवेळेला वेगवेगळे येत असतात, पण वारी तशीच होती आहे। चंद्रभागे नदीचं पात्र जे आहे ते तसंच असतं वर्षभर, तिथे अजूनही पाऊस पडत नाही, शेतकरी तसाही रडत असतो। मला असं वाटतं की त्याकडेही बघा, फक्त वारी आल्यावरती आपण 2-4 लाईन लावतो सुलभ शौचालयाच्या, आणि जेवायला आता मी येत असताना पाहिलं आहे की पेट्रोल पंपवरती वारकरी झोपलेला आहे। तर याकडे मला वाटतं प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर आम्ही गायक लोक येणार आणि गाण्यामध्ये सगळे मांडून जाणारच आहोत। प्रल्हाद शिंदे म्हटलं की मराठी गाण्यांमध्ये आजरामर आहे असं म्हटलं जातं की विठ्ठलाला देखील त्या गाण्याशिवाय जाग येत नाही, आणि त्यांचेच तुम्ही नातू आहेत। नेमकं हा सगळा काय नातं आहे या विठ्ठलाचं तुमचं? कारण रोज सकाळी प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या घरी हे गाणं ऐकलं जातं, नेमकं काय आहे? मला वाटतं ना महाराष्ट्रामध्ये शिंदे परिवाराला शिंदेशाही हे जे टॅग मिळाला, मला वाटतं आम्हाला जो शाहीपणा मिळाला तो ह्या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आहे, हा प्रेक्षकांनी दिलेला आहे। आता तुम्ही वारीमध्येच बघा, वारी निघाली का पावलांचं जे आपण म्हणतो की इतके दूरपर्यंत पावलं चालत राहतात, न दमता न थकता, त्यांना किती जखमा होत असतील, किती काट्याकुटातनं ते जात असतील, आणि त्यातूनही वारकरी वाट काढत जातो पांडुरंगासाठी, आणि त्या पावलांसाठी त्यांनी गाणं बनवलं होतं, पाऊले चलती पंढरीची वाट। मला वाटतं ह्या सगळ्यांचा विचार, ह्या सगळ्यांची भक्ती आजोबांनी नक्कीच मांडली, आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की आज मंदिर असो, वारकऱ्यांचे जे भक्तिमय जे गाणे असतात त्याच्यामध्ये असो, सगळ्यांच्या मनामध्ये आज तेच गाणे सुरू असतात, आणि म्हणून आज 3-4 पिढ्या झाल्या आमच्या, तरी देखील पांडुरंग म्हटलं की शिंदे परिवार हे समीकरण। नेमकं तुम्ही म्हणता, पण गाणं नेमकं एकदा बोलून दाखवलं तर बरं होईल, कारण पाऊस चालते, अनेक प्रेक्षक बघत असतात, नेमकं ते गाणं तुमच्या स्वरामध्ये, तुमच्या आवाजात आम्हाला ऐकायला आवडेल। गांजुनी आभारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी आभारी दुःख दारिद्र्याने, अशा दारिद्र्याचा भावनायनाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट,
सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. पंढरीच्या पंढरपुराचं नातं एक वेगळं आहे. आपण जर बघितलं संत संपूर्ण तुमचं देखील नातं त्या गावाशी जोडलेलं आहे. मंगळवेढा गाव आहे, त्या जिल्ह्यातून तुम्ही येता, तर त्या पांडुरंगासाठी नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला? मला वाटतं की मी आत्ता 3 पिढ्या झाल्या, म्हणजे मंगळवेढे भूमिसंतांची हे गाणं आजोबांनी ज्या वेळेला बनवलं तेव्हाची ती परिस्थिती होती, ते आजपर्यंत. म्हणजे जर पंढरपूरमध्ये मंगळवेढ्यामध्ये शेतकऱ्यांना तिथे, कारण का तो शेतीचा भाग आहे, आणि जर तिथे काही इजा झाल्या, सर्पदंश असेल, काही असेल, त्याकरता त्यांना सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागतं. मला नेहमी वाटतं की अरे इतकं मोठं देवस्थान आहे, इतकं मोठं गाव आहे, आपण फक्त म्हणतो की सोलापूर मंगळवेढ्यातली ज्वारी खूप फेमस आहे, हे सगळं आपण खूप छातीडोकपणे म्हणतो, पण आपण नंतर विचार करतो अरे तो शेतकरी जर आजारी पडला, त्याला काय शेती करताना झालं तर त्याला पूर्ण 1 तास ट्रॅव्हल करून सोलापूरला जावं लागतं. मला वाटतं की ज्या वेळेला आपले CM येणार असतील पंढरपुरामध्ये पूजेसाठी, माझी आजच त्यांना विनंती आहे की सर प्लीज तुम्ही मंगळवेढे किंवा पंढरपूर या भागामध्ये खूप मोठं सुसज्ज सिव्हिल हॉस्पिटल जे सोलापूरमध्ये आहे त्याप्रमाणे एक मोठं हॉस्पिटल उभा केलं पाहिजे. कारण का त्या भागातील माणसांसाठी, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, त्यांच्याकरता तितकं सुसज्ज हॉस्पिटल तिथे नाही आहे. एक डॉक्टर म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, तर प्लीज आपण ह्याकडे लक्षही द्याल. वारकरी आज इथं मुक्काम आहे आणि उद्या पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे. वारकऱ्यांसाठी काय सुचतंय का, काय सांगता येईल? मला असं वाटतं की वारकऱ्यांसाठी मी हेच म्हणेन की तुम्ही आहात तर ती परंपरा आहे, ही जिवंत आहे. आणि वारकरी म्हटलं की फक्त आजी आजोबा नाही आहेत, तुम्ही पाहत आलो आहे की लहान लहान मुलं देखील वारीमध्ये सहभाग होत आहेत. तर महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची परंपरा तुम्ही जपायची आहे, तुम्हीच आम्हाला त्या सावलीखाली ठेवायचं आहे. आणि हा वारसा, हा वसा तसा शिंदे परिवाराने सुरू ठेवला, तसा तुम्हीही सुरू ठेवाल. आणि तुमच्यासाठीच माझ्या आजोबांनी गायलेलं एक गाणं आहे, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, त्या माझ्या पांडुरंगाची. वा, अशा पद्धतीने वारकऱ्यांना गोडी लागून आता पंढरपूरच्या दिशेने वारकरी जात आहे आणि त्यांनाच प्रोत्साहन आणि दर्शन घेण्यासाठी उत्कर्ष शिंदे हे यवत या ठिकाणी आले होते. कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, यवत.